आयुष्यात वाईट वेळ प्रत्येकाच्या वाटेला येते, पण संयम ठेवून आपले प्रामाणिक प्रयत्न कायम केले तर ती वेळ निघूनही जाते. हार्दिक पांड्या या गोष्टीचा पुरावा आहे. T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयानंतर अश्रू अनावर झाल्याचा हार्दिक पांड्याचा सीन सर्व काही सांगून गेला. पण ही गोष्ट त्या एका सीन पुरती मर्यादित नाहीये. जिथं त्याच्या वाईट गोष्टीची स्क्रिप्ट गाजली, त्याच वानखेडेच्या मैदानात वर्ल्ड चॅम्पियन हार्दिक पांड्याच्या नावाचा जयघोष पाहायला मिळाला आणि प्रामाणिक प्रयत्नांना यश आलं की आपली मापं काढणारी लोकच आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतात, हे हार्दिक पांड्याच्या रूपानं आपण सगळ्यांनी पाहिलं. ही गोष्ट लोकांनी हिणवल्यानंतर उभं राहण्याची, ही गोष्ट अनेक संकटांना तोंड देत भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या चाहत्यांच्या लाडक्या हार्दिक पांड्याची. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. अगदी 4-5 महिन्यांपूर्वीची परिस्थिती आठवून पहा. IPL मध्ये हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला. फक्त एवढीच गोष्ट घडली नाही, तर मुंबईनं रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व दिलं. हा निर्णय चाहत्यांच्या पचनी पडला नाही. परिणामी हार्दिक पांड्याला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. भारतातील ज्या ज्या मैदानात हार्दिक मॅच खेळायला गेला तिथं तिथं त्याला चिडवण्यात आलं. बरं, हार्दिक पांड्या सगळ्यात जास्त जर कुठं ट्रोल झाला असेल तर ते मुंबईचं होम ग्राउंड असणाऱ्या वानखेडे मैदानावर. हार्दिक पांड्या फक्त ट्रोल झाला नाही, तर त्याला छपरी हा टॅग लावण्यात आला. पण पांड्यानं अवघ्या 2 महिन्यात ही गोष्ट बदलली. ज्या वानखेडेवर हार्दिकला छपरी म्हणत चिडवण्यात आलं, त्याच वानखेडेवर आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या मरीन ड्राईव्हवर 4 जुलैला पांड्याच्या नावाचा जयघोष पाहायला मिळाला. हार्दिक पांड्याची स्टोरी तशी प्रेरणादायी आहे. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 साली गुजरातमधील सुरत येथे झाला. आपल्या पोरानं क्रिकेटर व्हावं ही हार्दिकचे वडील हिमांशू पांड्या यांची इच्छा होती. पण सुरतमध्ये हवं तसं क्रिकेट कोचिंग मिळत नसल्यानं पांड्या फॅमिली बडोद्याला शिफ्ट झाली. क्रिकेटसाठी हार्दिक पांड्यानं 9वी नंतर शिक्षण सोडून दिलं. घरची परिस्थिती तशी बेताची होती. उदाहरण म्हणून सांगायचं तर दोन्ही पांड्या भाऊ वेगवेगळ्या वेळी क्रिकेटचा सराव करायचे, कारण त्यांच्याकडं सरावासाठी आवश्यक असणारं क्रिकेट किट एकच होतं. पण या सगळ्या अडचणींवर मात करत हार्दिकनं क्रिकेटचा प्रवास सुरू ठेवला. अखेर IPL मुळे हार्दिकला संधी मिळाली आणि पुढे जाऊन त्यानं इंडिया डेब्यू केला. पण हार्दिकचा स्ट्रगलिंग पिरियड संपला नव्हता. त्याला त्याच्या आक्रमक स्वभावामुळे बडोद्याच्या रणजी संघातून वगळण्यात आलं होतं. हार्दिक पांड्यासाठी हा मोठा सेटबॅक होता, पण यातूनही त्यानं कमबॅक केलं आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावर. पुढे इंडियासाठी डेब्यू केल्यानंतर त्यानं भारताला अनेक सामने एकट्याच्या जोरावर जिंकून दिले. बांगलादेश विरुद्ध हार्दिकनं टाकलेली शेवटची ओव्हर आठवा, नाहीतर पाकिस्तान विरुद्ध भारतानं हरलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात हार्दिकनं मारलेले 76 धावा बघा. हार्दिक प्रत्येक वेळी लढत राहिला. आशिया कपमध्ये झालेल्या दुखापतीनंतर हार्दिक स्ट्रेचरवरून ग्राउंड बाहेर गेला होता. 2023च्या वर्ल्ड कपमध्ये पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला फायनल खेळण्यापासून मुकावं लागलेलं. पण हार्दिक पांड्या या सगळ्या संकटांवर मात करून उभा राहिला. मग आलं 2024चं वर्ष. T20 वर्ल्ड कप आधी झालेल्या IPL मध्ये हार्दिक पांड्या फेल गेला. ना त्याला बॅटिंगचा फॉर्म सापडला, ना त्याच्या बॉलिंगचा टप्पा अचूक पडला. वेळोवेळी चुकणाऱ्या पांड्यानं कधी नवख्या गोलंदाजांसमोर विकेट फेकली, तर कधी धोनीकडून शेवटच्या ओव्हरला 3 सिक्स खाल्ले आणि फॅन्सकडून ट्रोल होत राहिला. IPL नंतर हार्दिकच्या घटस्फोटाच्याही चर्चा झाल्या. IPLच्या जोरावर खेळाडूंचं T20 वर्ल्ड कप सिलेक्शन होणार हे फिक्स होतं. पण अशा परिस्थितीतही BCCIनं हार्दिकवर विश्वास दाखवला आणि त्याला संघाचा उपकर्णधार म्हणून कायम ठेवलं. आणि BCCIनं दाखवलेला हा विश्वास हार्दिक पांड्यानं खरा करून दाखवला. वर्ल्ड कप फायनलची शेवटची ओव्हर टाकत भारताला विजय मिळवून देऊन फायनलच्या शेवटच्या ओव्हरला हार्दिकनं पहिल्या बॉलवर डेव्हिड मिलरला आउट केलं. मग रबाडाची विकेट काढली, एक 4 खाल्ला, एक वाईट टाकला. पण शेवटच्या बॉलवर भारताचा विजय निश्चित झाला. त्यावेळी हार्दिक जागेवर फिरला, गुडघ्यावर बसला, जमिनीवर डोकं टेकवलं आणि मनमोकळ्यापणानं रडला. अगदी हुंदके देत रडणारा हार्दिक पांड्या काहीही न बोलता
जगाला आपल्या विजयाची गोष्ट सांगत होता. 4 महिन्यांपूर्वी ज्या फॅन्सनं हार्दिकला चिडवलं तेच चाहते हार्दिक पांड्याचं कौतुक करताना थांबत नव्हते. मग आला 4 जुलैचा दिवस. भारतीय संघ T20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह भारतात दाखल झाला. सकाळी पंतप्रधानांसोबत नाश्ता केल्यानंतर संघ मुंबईत आला. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर लाखो क्रिकेट फॅन्सनं टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं आणि त्यानंतर वानखेडेच्या मैदानात टीम इंडियानं अभिवादन करत मैदानाला राऊंड मारला. टीम इंडिया मैदानात फिरत होती. त्यावेळी ग्राउंडवर मा तुझे सलाम हे गाणं वाजत होतं. विराट कोहली, रोहित शर्मासह टीम इंडिया आणि ग्राउंडमध्ये उपस्थित हजारो फॅन्स हे गाणं जोरजोरात ओरडत होते. त्यावेळी टीम इंडियाच्या या परेडचं सगळ्यात पुढं थांबून अघोषित नेतृत्व करत होता वर्ल्ड कप फायनलची शेवटची ओळ टाकणारा, अनेक संकटांना तोंड देऊन उभा राहिलेला आणि सगळं काही गमावलंय असं वाटत असताना पुन्हा एकदा सगळं जिंकून दाखवणारा हार्दिक पांड्या. बडोदा ते बार्बाडोस असा हार्दिक पांड्याचा हा प्रवास अविश्वसनीय आहे आणि सगळ्यांसाठी प्रेरणादायी सुद्धा. तुम्हाला हार्दिक पांड्याच्या या प्रवासाबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.